आज ना चिवताईनं माझा मूड हाफ करून टाकला. आता पुढं काय काय केलंय ते तुम्हाला दाखवलेच आहे व्हिडिओच्या शेवटला. स्किप करू नका, पूर्ण माझा व्हिडिओ सीन करा. आणि कसं असतं ना, आता एवढं सगळं करायचं म्हणलं छोट्यासाठी जर आपला मूड जर हाफ होत असला ना तर नको वाटतं. तर ती पण बारकी तिला तरी काय कळतंय ना, तर ती आता मोठी झाली 6 महिन्याची. आता पहिली कशी नुसती टाकली की नुसती बघत बसायची टुकू 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 टुकू, त्यामुळे सगळं व्यवस्थित तिचं करता यायचं. आता पुढं सरकायला लागली, आवडावडी करायला लागली, त्यामुळं काय आता पॉसिबल होत नाही एवढं. आणि त्यातून हा देवराज असं वाटलं की नाही कुठल्या जन्माची पापं फिरत्या काय माहिती. आता इथं इतकं दमवलं की नाही मला हे सगळं करताना. बासच आता हाऊस आहे म्हणल्यानंतर जिरून घ्यायची पण तयारी आपलीच पाहिजे ना, त्यामुळे जिरून पण घ्यायची. त्याच्याबरोबर हाऊस करायची म्हणल्यानंतर जिरून पण घ्यायची. अशी तयारी आपली नेहमीच पाहिजे, जिरून घ्यायची. कारण की प्रत्येक वेळेसच काही करायचं म्हणलं ना तर जिरून घ्यायचीच असती मला. अशी अवस्था आहे माझी. आज आषाढी एकादशी होती म्हणल्यानंतर विठ्ठलाची थीम करायला घेतलेली मी. आणि त्याची एक आठवण आहे बरं का माझी. आता आमच्या गावातून ना 4 ते 5 किलोमीटरवर विठ्ठलाचं मंदिर आहे. तर तिथे आम्ही सगळी शाळेतील आमचा ग्रुप 8-10 जणांचा होता. तर सगळी एकत्र येऊन आम्ही आदल्या दिवशी ठरवायचो की कोण कोण उद्या येणार आहे. मग ते सगळे ठरवायचो आणि उद्या आम्ही चालत 4-5 किलोमीटर जायचो. तर मी असायची, सुनीता असायची, नेहा, वैष्णवी, मिहिगा, साक्षी आणि अजून कोण 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 बऱ्याच जणी असायच्या. पण आहे ना, मोजके आम्ही एवढे जणी कायम दरवर्षी असायचो. आणि ना जाता जाता काहींची घरं होती ती पण आम्हाला जॉईन व्हायची. आणि काही जण मंदिरापाशी भेटायची. मग आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही डबे एकमेकांशी शेअर करत खायचो. तर सगळ्यांचे उपवास असायचे, तर उपवासाला काय 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 कुणी कुणी आणलेलं असायचं सगळ्यांची शेअर करत खायचो. आणि छत्र्या वगैरे असायच्या का, तर पावसाचे दिवस असायचे, त्यामुळं जाताना पण आम्ही दंगामस्ती करत यायचो, येताना पण दंगामस्ती करत यायचो. म्हणजे भरपूर गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. अशा अवस्था म्हणजे प्रत्येक वर्षी मला सगळ्यांची आठवण होती. आषाढी एकादशी आली की त्यांना होती का नाही मला माहीत नाही, पण मला तर खरंच होती. कारण की तो दिवस पिकनिक ट्रिप म्हटला तरी चालेल. कारण की तो दिवस कधीच विसरू शकत नाही. असा एक शाळेतला दिवस होता आमचा. तर ते काय चालतच राहणार. आणि अशी काहीशी थीम बघा माझी झालेली. तर साधीच केलेली, घरातल्या सगळ्या डाळीनं तांदळानं केलेली. कारण की द्यायलाच कोण नसतं आणून मला काही द्यायचं म्हणलं तर. आता आमच्यात कोण वारकरी नाही, त्यामुळे टाळ वगैरे माझ्याकडं नव्हता. आणि असा काही गोंधळ तिला टाकली फोटो काढायला की तिनं सगळं गोळा केलं म्हणला तरी चालेल. आणि माझ्या जर तुम्ही पेजला नवीन असेल तर फॉलो करायला काही विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला